होळकरांच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार वाफगावचा भुईकोट किल्ला. 18व्या शतकाच्या मध्यात सुभेदार मल्हारराव होळकरांनी उभारलेला हा किल्ला आज रयत शिक्षण संस्थेकडे शाळा म्हणून जपला जातो. पुण्यापासून 50 किलोमीटर तर राजगुरुनगरपासून फक्त 12 किलोमीटर. आणि मी पोहोचलो वाफगावला. सर्वात आधी दिसलं बोलाई मातेचे मंदिर. आशीर्वाद घेतला आणि गावच्या वेशीवर असलेल्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. थोडं पुढं गेल्यावर तटबंदी बुरुज दिसू लागले, पण नजरा थांबल्या त्या राजेश्वर मंदिराच्या शिखरावर. भगवान शंकराला समर्पित सुंदर कोरीवकाम, पण अजूनही संवर्धनाच्या प्रतीक्षेत. हे आहे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आणि शेजारीच राणी महाल, आजची शाळेची लायब्ररी. समोर भव्य बारव आणि तळापर्यंत उतरायला पायऱ्या. बाजूलाच विष्णू लक्ष्मी मंदिर. तर समोर आहे बुरुजात लपलेली अंधारी विहीर किंवा बुरुजातील विहीर. अतिशय खोल, पण तळापर्यंत जाता येतं. आणि आता किल्ल्याचे मुख्य आकर्षण राजदरबार. प्रवेशद्वाराजवळ आजही तोफा उभ्या आहेत, इतिहासाची साक्ष देत. दगड आणि विटांचं मजबूत बांधकाम, शिस्तबद्ध रचना, वर जाण्याचे मार्ग, शत्रूवर मारा करण्यासाठी केलेले छिद्र आणि काही सुंदर शिल्प. सध्या किल्ल्याचं संवर्धन सुरू आहे. आणि शेवटी भुईकोटापासून थोड्याच अंतरावर एक सुंदर बारव आहे, जिचा सीन पक पक पकाक या चित्रपटातही पाहायला मिळतो.